नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. बालेकिल्ला सोडून वंचितने जाहीर केले 11 उमेदवार. विधानसभा निवडणुकीत उमेदवार घोषणेत वंचितची बाजी. RRCच्या अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद. पुढील आठवडाभर विविध पुरस्कार बक्षिसांची लयलूट. कुलसचिव कार्यालयातील थांबलेल्या फाईल्स मार्गी लागल्या. 1,400 निवृत्तीवेतन धारकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार. आता कृषी विद्यापीठात चित्रपटांचे शूटिंग होणार का? आमिर खान यांच्या भेटीने शेतकरी मात्र संतप्त. जिल्ह्यातील 53 गावातील पाण्याचे नमुने दूषित. जनतेच्या आजारपणास जिल्हा परिषद जबाबदार. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागलेत. मतदारसंघासह जागा वाटपांची चाचपणीही केली जाते. वंचित बहुजन आघाडी ही तयारीला लागली असून त्यांनी आघाडी घेत विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अकोला वंचितचा गढ असून येथून मात्र कोणाचेच नाव यादीत नव्हते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात अकोल्याचे मात्र कोणीच नव्हते. पहिल्या यादीत 11 जणांची घोषणा करण्यात आली. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वंचितकडून राज्यातील 11 जागांवर उमेदवारी दिलीत. यात रावेर, नागपूर, दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड, दक्षिण या जागांचा समावेश आहे. जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये रावेर शमीभा पाटील, शिंदखेड राजा सविता मुंडे, वाशिम मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आदी नावे वंचितने जाहीर केली आहे. काही जण अजून आमच्याशी बोलतात आहेत आणि त्याच्याच बरोबर इतर संघटनांशी सुद्धा बोलतात आहेत अशी परिस्थिती आहे. पहिल्या यादीमध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर 11 रावेर शमीभा पाटील उमेदवार आहेत. 24 मतदारसंघ सिंदखेड राजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत. वाशिम 34 मध्ये मेघा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत. 36 मध्ये धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत. डॉक्टर अविनाश नाणे 87 नांदेड साऊथ फारुख अहमद 88 लोहा शिवा नरांगळे 109 औरंगाबाद ईस्ट विकास रावसाहेब दांडगे माने ही पहिली यादी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो. RRC नेटवर्क सिटी न्यूज सुपरफास्ट सिटी मैत्रीण प्रस्तुत अहमदाबाद स्टाईल सीझन 2 गरबा वर्कशॉप रविवार 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. युवती महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गरबा वर्कशॉपला मिळत आहे. अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप रविवार 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या गरबा वर्कशॉपला महिला व युवतींचा व्यापक प्रतिसाद मिळत आहे. सिव्हिल लाईन्स चौकातील आकाशवाणी चौकाजवळील जिल्हा परिषद कर्मचारी भवन या ठिकाणी 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा गरबा वर्कशॉप आहे. याच ठिकाणी 1 ऑक्टोबर रोजी भव्य गरबा कॉम्पिटिशन देखील आयोजित करण्यात आली आहे. या सशुल्क गरबा वर्कशॉपला सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शुभम नवथाळे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी RRCच्या कार्यकारी संचालिका सौऋतुजा देशमुख यांची विशेष उपस्थिती असेल अशी माहिती प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांनी दिली. अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉपचे हे सीझन 2 असून स्लो टू फास्ट या आधारावर हा गरबा वर्कशॉप होणार आहे. या ठिकाणी दररोज आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी देखील असेल. सिटी न्यूज सुपरफास्ट व RRC न्यूजने 16 सप्टेंबर रोजी शेकडो निवृत्तीवेतन धारकांच्या फाईल्स प्रलंबित पडल्याची बातमी प्रसारित केली होती.
या बातमीनंतर विद्यापीठ प्रशासनाने 125 निवृत्तीवेतन धारकांची आश्वासित प्रगती योजनेची फाईल्स क्लिअर केल्या। आश्वासित प्रगती योजनेचा फायदा राज्यातील इतर 3 विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना मिळाला, पण अकोला कृषी विद्यापीठाच्या हजारो कर्मचाऱ्यांना मात्र आश्वासित प्रगती योजनेचा फायदा मिळण्यात अडचणी आहेत, अशी बातमी RRC न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने 16 सप्टेंबर रोजी प्रसारित केली होती। या बातमीनंतर 125 निवृत्तीवेतन धारकांच्या फाईल्स क्लिअर करण्यात आल्या आहेत। विविध कारणांसाठी या फाईल्स प्रलंबित होत्या, त्या फाईल्स आता क्लिअर करत या निवृत्तीवेतन धारकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पदरी पडणार आहे। तर याचा लाभ निवृत्तीवेतन धारकांच्या परिवाराला देखील होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीकडे कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाठ फिरवल्यानंतर आज आमिर खान विद्यापीठात आला, पण विद्यापीठात दाखवण्यासारखे काहीही नसल्याने त्यांना गाईच्या गोठ्यात नेण्यात आल्याची चर्चा विद्यापीठात होती। अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री येणार होते, मात्र त्यांनी पाठ फिरवली। शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 12 वाजता पाणी फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेता आमिर खान आले, पण त्यांनी गाईच्या गोठ्यात नेत खत आणि गाईचे संगोपन दाखविले गेले। विद्यापीठातील संशोधन यावेळी आमिर खान यांना दाखविण्यासारखे नव्हते काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी आमिर खान यांचे फोटो घेण्यात विद्यापीठातील कर्मचारी गुंतले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। रतनलाल प्लॉट स्थित उर्दू शाळेच्या जागेवर आज महापालिकेने साफसफाई केली। या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या आधी भूमिपूजन होणार काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे। महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे। प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 100 कोटींच्या निधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पाठविला आहे। रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची जागा महापालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर इमारतीच्या बांधकामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। महानगरपालिका प्रशासकीय इमारतीकरिता जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची 14,732 चौरस मीटर असलेली जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। उर्दू शाळेच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी महसूल विभागाकडून जागेचे मूल्यांकन करण्यात आले। त्यानुसार अकोला महानगरपालिकेकडे 47.14 कोटी रुपयांची मागणी केली होती। महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रशासकीय इमारतीचा नकाशा तयार केला असून 100 कोटींच्या निधीची मागणी केली आहे। मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या महिनाभरात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यापूर्वी मान्यता न मिळाल्यास हा प्रस्ताव आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे। पण आज महापालिकेने या जागेची साफसफाई केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे। शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या टीकेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या अकोल्यात येत आहेत। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी 22 सप्टेंबर विविध कार्यक्रम होणार आहेत। पालकमंत्री सकाळी 10 वाजता अकोला विमानतळावर आगमन, सकाळी 10:20 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आगमन, दुपारी 1 वाजता माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी 1:15 बेघर निवारा व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 2:15 शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी, पीक विमा, पीक कर्ज आदींबाबत आढावा बैठक, दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, युवा कौशल्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा, वयोश्री, तीर्थदर्शन, बळीराजा सवलत व इतर योजनांचा आढावा, सायंकाळी 5 वाजता विविध शासकीय विभागांचा आढावा घेतील। सोमवारी सकाळी विशेष विमानाने ती मुंबईला जातील। पर्यावरण संवर्धनासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्सने पुढाकार घेतला आहे। यासाठी मेघे ग्रुप ऑफ स्कूल्सने अकोला शहरात 4000 झाडे लावण्याचा संकल्प केला असून या सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे, अदिती पोहरे, शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ॲडव्होकेट सुमित बोकाडे, शाळेच्या प्रिन्सिपल मनीषा उंबरकर आदींची उपस्थिती होती।
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक प्रेरणादायी वाटचाल म्हणून मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स या संस्थेने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. सरकारी कार्यालये, खाजगी कार्यालये, सामाजिक क्लब, विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्या सहभागाने 4,000हून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट असलेला हा उपक्रम आहे. गो ग्रीन उपक्रम शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी शाळेच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. या मोहिमेमध्ये उद्याने, शाळा, निवासी क्षेत्रे आणि सार्वजनिक जागा यासह शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या विविध स्थानिक प्रजातींची रोपे पाहायला मिळतील. झाडे लावली जातात आणि त्यांची पूर्ण वाढ व्हावी यासाठी शाळेने स्थानिक अधिकारी आणि पर्यावरण संस्थांसोबत भागीदारी केली आहे. 21 सप्टेंबर 2024 रोजी वृक्षारोपण मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, महापालिका अधिकारी धनश्री पवार, एसडीएम संदीप कुमार अपार, IMA प्रेसिडेंट डॉक्टर राजेश सोनोने, शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ॲडव्होकेट सुमित बोकाडे, शाळेच्या प्रिन्सिपल मनीषा उंबरकर, श्वेता दीक्षित, आदिती पोहरे, पाथरकर, नैना मुळक आदी मान्यवरांनी भेट दिली. गो ग्रीन इनिशिएटिव्ह केलेला आहे. एक पेड माँ के नाम, आपल्या सगळ्यांच्या आईला समर्पित आपण जे झाड लावतो आहे हे आपल्या आईला समर्पित असलं पाहिजे. प्रिंसिपल मैडम, आपने जो ये इनिशिएटिव लिया है, डेफिनेटली यही करंट ईयरली मोदी जी हैज स्टार्टेड एन इनिशिएटिव कि you should take a selfie with that plant and you should be committed to environment. ये जो है इनिशिएटिव है और आपने जो एक 4,000 प्लांट का टारगेट रखा है, डेफिनेटली ये टारगेट भी बढ़ता रहेगा, आपका इनिशिएटिव भी बढ़ता रहेगा. And all the invited guests from government office, private organization, social clubs and my media friends. It is an absolute honor to stand before you today as we embark on an extraordinary mission, a mission to plant 4,000 plus trees right here in our city. Today marks not only a significant event for our community, but a profound step towards a greener, healthier and more sustainable future for generations to come. We, the Meghe Group of Schools, School of Scholars, have started the event from our Birla Colony School by planting approximate 1,000 saplings in the month of July all over the city. We have got the motivation to start this initiative from our Honorable District Collector, Sir. The Akola administration had launched an ambitious project to plant and adopted the Miyawaki and Swastik method plantation, which are known for their high density and fast growth rates. We embark on the remarkable journey towards a greener tomorrow. Our school, the community engaged together to plant trees and pledge their support for environmental conservation. This initiative teaches us valuable lessons such as responsibility towards our planet, importance of sustainability, with each other to protect our environment. Thank you everyone involved in making this event a success. Let's grow, learn and thrive together. I want to add one more thing in that. We will be not only planting the trees. We have made it a part of mark into that. I hope nurturing a sapling for 1 year will help us to grow trees. Thank you so much. आजपासून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत वृक्षारोपण सुरू राहणार आहे. शाळेचे विद्यार्थी केवळ त्यांच्या भागातच रोपटे लावणार नाहीत, तर शाळेतील स्वयंसेवकांसोबत विद्यार्थी परिषद, सरकारी कार्यालये आणि खाजगी कार्यालयांमध्येही झाडे लावणार आहेत. हरित अकोला उपक्रमाच्या किमान 100% साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. म्हणजे आगामी वर्षात अकोला जिल्ह्यात एकूण 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प शाळेचा आहे. दिल्ली येथील द्वारका ITC भागात असलेल्या वेलकम ह्या पंचतारांकित हॉटेलच्या सभागृहात शाही पद्धतीने प्राईड ऑफ भारत सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यात चिखलदरा येथील गणपती म्युझियमचे संचालक
प्रदीप नंद यांचा भव्य सन्मान करण्यात आला। यावेळी संपूर्ण भारतभरातून व विदेशातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती। 14 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील द्वारका ITC भागात असलेल्या वेलकम या पंचतारांकित हॉटेलच्या सभागृहात शाही पद्धतीने प्राईड ऑफ भारत सन्मान सोहळा पार पडला। यावेळी संपूर्ण भारतभरातून व विदेशातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यात प्रामुख्याने हस्तरेष अभ्यासक, फिल्म लाईनमध्ये काम करणारे, समाजसेवा, आरोग्य, विज्ञान तथा खेळात कला विभागातील लोकांचा समावेश होता। सदरचा सन्मान सोहळा द युनिव्हर्स मीडिया IBA रासी इंडिया टुडे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता। या सन्मान सोहळ्याला मंचावर फिल्म अभिनेता अर्जुन कपूर व संस्थेचे अध्यक्ष व CEO अमित मिश्रा व राज मिश्रा उपस्थित होते। या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे राजीव मिश्रा यांनी केले। यावेळी संस्थेच्या उद्देशावर त्यांनी प्रकाश टाकला। समाजसेवा करणारे कलाकार, आरोग्य सेवेत जे लोक असतात यांच्या कलागुणांचा प्रसार करणे, त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हा होय, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। संपूर्ण जगात चिखलदरा येथील नंदगणपती संग्रहालय हे एकमेव गणपती संग्रहालय असून त्यामध्ये 6000 गणपती भव्य अशा 7 दालनात विराजमान करण्यात आले असून हा संपूर्ण परिसर निसर्गसृष्टीने परिपूर्ण असल्यामुळे नंदगणपती संग्रहालयाची निवड यावेळी करण्यात आली होती। आतापर्यंत नंदगणपती संग्रहालयाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत। या कार्यक्रमाला मंचावर प्रदीप नंद यांना बोलावतानाच संग्रहालयाची फिल्म दाखवण्यात आली। गणेशोत्सवाचे दिवस असल्यामुळे फिल्म पाहताना सर्व जनसमुदाय भावुक झाला होता। तर प्रमुख पाहुणे अभिनेता अर्जुन कपूर यांनी प्रदीप नंद यांच्या संग्रहालयाची संपूर्ण माहिती प्रत्यक्षात डॉक्टर माधव देशमुख व प्रदीप नंद यांच्याकडून जाणून घेतली। यावेळी सर्व मान्यवरांची प्रोत्साहनपर भाषणे झाली। नंतर प्रदीप नंद यांना अर्जुन कपूर यांच्याकडून मेडल प्रदान करून सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन त्यांचा भव्य सन्मान करण्यात आला। सन्मान सोहळ्याकरिता नंदगणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉक्टर माधव देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या सन्मान सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांसोबत सत्कार मूर्तींचा ग्रुप फोटो काढण्यात आला। सदरच्या सन्मान सोहळ्याचा समारोप राष्ट्रीय गानने करण्यात आला। जिल्ह्यात दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याने अनेक गावात रुग्णांची संख्या वाढली आहे। जिल्ह्यात पाण्याचे 53 नमुने दूषित आढळून आले आहेत। हे नमुने 13 गावांमधील आहेत। जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार असल्याची ओरड आहे। जिल्हा परिषदेतील अशुद्ध पाणी पुरवठा, स्त्रोतांचा परिसर अस्वच्छ असणे, पाईपलाईन गळती आदीमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। या सर्व गोष्टींकडे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्ह्यात यंदा दूषित पाण्यामुळे अनेक ठिकाणी अतिसाराची साथ पसरली होती। हगवण, उलटी, मळमळ आदींचा त्रास ग्रामस्थांना झाला होता। अकोला तालुक्यातील चांदूर, म्हैसपूर, पातूर, नंदापूर, टाकळी, खेरडा आदी गावांमध्ये काही जलस्त्रोतांमधून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे। अकोट तालुक्यातील धारूड, बोराळा, बार्शी टाकळीच्या महागाव, सराव, एरंडा, परंडा, तेल्हाराच्या माळेगाव, बाजार, नेर नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे। याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष का असा मुद्दा उपस्थित होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। बालेकिल्ला सोडून वंचितने जाहीर केले 11 उमेदवार। विधानसभा निवडणुकीत उमेदवार घोषणेत वंचितची बाजी। RRCच्या अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद। पुढील आठवडाभर विविध पुरस्कार बक्षिसांची लयलूट। कुलसचिव कार्यालयातील थांबलेल्या फाईल्स मार्गी लागल्या। 1,200 निवृत्तीवेतन धारकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार। आता कृषी विद्यापीठात चित्रपटांचे शूटिंग होणार का? आमिर खान यांच्या भेटीने शेतकरी मात्र संतप्त। जिल्ह्यातील 53 गावातील पाण्याचे नमुने दूषित। जनतेच्या आजारपणास जिल्हा परिषद जबाबदार।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांना RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.